आणि आता एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठरलेला असतानाही महायुती अंतर्गत पक्षप्रवेश झाले. मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार. पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी. मुंबईतील महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात. 2 दिवसात जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती. मुंबई भाजप 150हून अधिक जागांवर लढण्यास ठाम असल्याची चर्चा. महापालिका निवडणुकांसाठी मुंबई भाजपची जोरदार मोर्चे बांधणी. 27 समित्या प्रचार नियोजन आणि सभेचं नियोजन पाहणार, तर घरोघरी प्रचार सुरू करण्याचे आदेश. नगरपरिषद निवडणुकीत भाजपची सुनामी. महायुतीचा 200हून अधिक जागांवर विजय, तर महाविकास आघाडीची धुळधाड. भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000हून अधिक नगरसेवक विजयी. नगरपरिषद निवडणुकीत भाजप नंबर 1चा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार. महाराष्ट्रात भाजप नंबर 1चा पक्ष पुन्हा सिद्ध झालं. फडणवीसांचं वक्तव्य, तर विरोधकांनाही सुनावलं. निवडणुकीत पैशांची गारपीट झाली. विधानसभेसारखी या निवडणुकीत ईव्हीएमची सेटिंग कायम होती. संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागावाटपाचा प्रश्न सुटला. 2 दिवसात युतीची घोषणा करू. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान. आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात. जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं. बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य, तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी की ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या होणार आहे आणि एक भव्य पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली जाईल असं कळतंय. वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याची तयारी जी ती केली जाते असं सूत्रांकडनं कळतंय. मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे आणि उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा ही NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेत केली जाणार आहे. आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महायुतीनं आपल्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे, मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, पण दुसरीकडे मात्र सगळ्या लोकांमध्ये चर्चा आहे, सगळ्या मतदारांमध्ये चर्चा आहे, राज्यभरात ही चर्चा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केव्हा एकत्र येणार. एकत्र येण्याचं निश्चित झालंय, पण तो दिवस कुठला या संदर्भात आपण पाहिलं तर अगदी काल परवापासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महत्त्वाचे नेते देखील शिवतीर्थवरती हजेरी लावताना दिसत होते आणि अखेर उद्या याबद्दलची घोषणा जी ती केली जाईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या बरोबर आहेत. सुमित, अखेर उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा केली जाणार का? बरोबर आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. सूत्रांकडून ही माहिती कळते. ज्या ठिकाणी महाराष्ट्र मेळावा झाला आणि 2 बंधू कधी नव्हे ते इतक्या वर्षांनी एकत्र ज्या ठिकाणी आले त्याच NSCI डोम मध्ये आता युतीची घोषणा होणार आहे आणि त्याच सगळ्या संदर्भातली तयारी तिथे सुरू झालेली आहे. एकत्रितरित्या एक पत्रकार परिषद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील NSCI डोम मध्ये आणि तिथे या युतीची घोषणा केली जाईल. आणि पुढे मतांचं गणित कसं असेल किंवा जागा वाटपाचं गणित कसं असेल, कशी निवडणूक एकत्रितरित्या लढली जाणार आहे, या सगळ्याची घोषणा या पत्रकार परिषदेमधून केली जाणार आहे. इतक्या वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र कधी येणार हा प्रश्न विचारला जात होता आणि गेल्या काही काळापासून आधी महाराष्ट्र जो काही दिवस झाला त्या दिवशी किंवा महाराष्ट्र मेळाव्याला हे दोन्ही नेते पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यानंतर मग
भेटीगाठी वाढल्या, एकमेकांच्या घरी जाणं असेल, एकमेकांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेटणं असेल, हे सगळं एकत्र सुरू झालं. पण पक्ष एकत्र कधी येणार हा देखील प्रश्न मात्र कायम होता आणि त्या प्रश्नाला आता पूर्णविराम कदाचित उद्या मिळणार आहे. कारण NSCI डोम मध्ये पत्रकार परिषदेची तयारी सुरू झालेली आहे. एकत्रितरित्या हे दोन्ही बंधू येतील आणि युती संदर्भातली अधिकृत घोषणा करतील आणि त्यानंतर जागा वाटप कसं असेल, कशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या आहेत, कशा पद्धतीने एकत्रित निवडणुका लढवायच्या आहेत, कशा पद्धतीने एकत्रित येऊन या दोन्ही नेत्यांना किंवा इतर सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना एकत्र आणून मनोमिलन करून त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं आहे या सगळ्या संदर्भातली घोषणा उद्या होणार आहे. अवघे काही आता तास उरलेले आहेत. NSCI डोम मध्ये ही पत्रकार परिषद होईल आणि तत्पूर्वी आज मातोश्रीवर सगळ्या नेत्यांची एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे. सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित असतील. त्या बैठकीमध्ये सगळ्या उद्याच्या पत्रकार परिषदेचा अहवाल तयार केला जाईल. काय काय सांगायचं आहे, काय काय बोलायचं आहे, कसं जागा वाटप असणार आहे, या सगळ्या संदर्भातल्या उद्याच्या या बैठकी संदर्भातल्या किंवा पत्रकार परिषदेसंदर्भातली महत्वाची माहिती या नेत्यांना आजच्या या बैठकीमधून दिली जाणार आहे. सुमित, याच NSCI डोम मध्ये गेल्या वेळी मराठीच्या मुद्द्याला घेऊन ठाकरे बंधू एकत्र आल्याचं म्हणजे एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं होतं. आता इथेच ही पत्रकार परिषद जी पार पडते, उद्या डायसवरती नेमकं कोण कोण असणार पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल काही कळू शकलंय का? म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त इतरही काही नेते असतील का? या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती कोणती अद्याप मिळालेली नाहीये किंवा सूत्रांकडून तशी कोणती माहिती मिळाली नाहीये. कारण हा महत्वाचा दिवस असणार आहे उद्याचा, कारण तो युतीची घोषणा करणारा दिवस आहे. याआधी आपल्याला ठाऊक आहे, जेव्हा महाराष्ट्र दिन साजरा झाला किंवा महाराष्ट्र मेळावा साजरा झाला, मराठी मेळावा साजरा झाला, तेव्हा फक्त 2 भाऊ त्या मंचावर आधी होते आणि त्यानंतर मग 2 परिवार एकत्र आले आणि मग नेते देखील मंचावर आलेले होते. सुरुवातीला केवळ 2 भाऊ सुमित, मी एकत्र जरा तुला आलेले आपण थांबवतोय. त्या आपल्या मेळाव्यामध्ये बरोबर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, त्यांच्याशी आपण बोलूयात. सुषमाताई, अखेर दोन्ही बंधू एकत्र येतात याबद्दलची उद्या घोषणा केली जाणार का? उद्या निश्चितपणे तुमच्यासारखीच मी सुद्धा ती घोषणा काय असेल हे ऐकायला उत्सुक आहे. पण मला तत्पूर्वी असं वाटतं की दोनही ठाकरे हे मराठी माणूस अबाधित असला पाहिजे. मराठी माणसाची सत्तामत्ता, अस्मिता ही शाबूत राहिली पाहिजे, यासाठी निश्चितपणे आग्रही आहेत. त्यामुळे उद्याची जी काही घोषणा असेल त्या घोषणेमध्ये मराठीचा, महाराष्ट्राचा, मातोश्रीचा हे समीकरण निश्चित आपल्याला ऐकायला मिळेल. सुषमाताई, यापूर्वी देखील निवडणुकीच्या निमित्ताने आपण राज्यभरात दौरा केला. जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही एकत्र येणार, फक्त आता घोषणा होणं बाकी आहे, काय एकूण तुम्हाला जनतेमध्ये सूर दिसला? तुम्ही त्यांच्याशी देखील संवाद साधला असेल. मला असं वाटतं की दोघे एकत्रित येणार याचा जनतेमध्ये काय वातावरण आहे, तर निश्चितपणे लोकांना नाती जोडलेली आवडतात, तोडलेली आवडत नाहीत. त्यामुळे जेव्हा 2 भाऊ एकत्रित येत आहेत, किंबहुना वंदनीय बाळासाहेबांना मानणारा सर्वदूर महाराष्ट्रातला जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा मराठी माणूस आहे, त्या मराठी माणसाला कुटुंब एकत्रित येतं, ही एक भावनिक सांधनं फार त्यांच्यासाठी महत्वाचं वाटत आहे. आणि निश्चितपणे त्यांना असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा उजवा डावा हात एकत्रित येणं म्हणजे ही ताकद अजून जास्त परिदृढ होणं, या अनुषंगाने एक भावनिक स्फुरण या सगळ्या लोकांमध्ये आहे. येणाऱ्या निवडणुकांवरती याचा मोठा परिणाम म्हणजे सकारात्मक परिणाम दिसेल असं आपल्याला वाटतं का? हो, मला नक्कीच असं वाटतं. त्याचं कारण असं बघा, रवींद्र वायकरजी यांची जी सीट होती, तर वायकरांची सीट ही अवघ्या 5-7 मतांच्या फरकाने, म्हणजे खासदारकीची सीट 5-7 मतांच्या फरकाने गेली होती. इकडे तर महापालिकेचं इलेक्शन आहे. महापालिकांमध्ये सुद्धा कधी कधी 20-25 मतांचा फरक सुद्धा फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे अशा वेळेला निश्चितपणे आपली माणसं आपल्या सोबत राहणं हे कोणालाही आवडणार आहे. त्यामुळे उद्याची जी घोषणा असेल ती घोषणा सकारात्मक असावी असं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटेल. सुषमाताई, पण दोघांनी एकत्र येणं हा या निवडणुकीकरता ही एक स्वतंत्र युती असेल की इतरही काही पक्ष जे आहेत समविचारी पक्ष त्यांना देखील सोबत घेत? सुषमाताई, मी आपल्याला जरा थांबवतोय. संजय